ठाकरे बंधूंकडनं महाराष्ट्रातल्या जनतेला विजयी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। विजयी सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र निमंत्रण पत्रक आता जाहीर करण्यात आलंय। मराठी बांधवांनो, सरकारला तुम्ही नमवलं, आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो। वाजत गाजत या, गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय, अशा आशयाचं हे निमंत्रण आहे। मला वाटतं मराठी भाषेसाठी केलेला जो काही आंदोलन होतं त्याच्यात यश प्राप्त झालेलं आहे। आता मराठी शेतकरी मजुरांसाठी मला वाटते दोनही भावांनी एकत्र होऊन हा लढ्यात सहभागी झाले पाहिजे आणि मग आम्ही लागंतर शेतकऱ्यांकडून त्यांना आम्ही विशेष सत्कार म्हणून त्यांच्यासाठी आम्ही जाऊ। आता सध्या आमचं जाणं शक्य नाही, परंतु आता मराठी शेतकऱ्याचं काय, मराठी मजुरांचं काय, अपंग दिव्यांगाचं काय, त्यासाठी समोर येणं गरजेचं आहे। म्हणजे अस्मिता अस्तित्व आहे, पण आता पोटात भाकरच नसेल तर तो जगन कसा आहे हा प्रश्न आहे। भविष्यात एकच नारा असणार आहे की ठाकरे सरकार। त्यामुळे ही सुरुवात आहे आणि याची सुरुवात अतिशय चांगली होत आहे। मराठीच्या मुद्द्यावरती का होईना, परंतु जी काही महाराष्ट्राची एक मागणी होती की मराठी माणसं एकटवले पाहिजे आणि त्या धर्तीवरती आज दोन आमचे उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र एका व्यासपीठावरती येणार आहे। रेल्वेमध्ये सुद्धा मराठ्यांची गळचेपी होत होती, सगळी ठिकाणी गळचेपी होत होती। आज तुम्हाला माहिती आहे मुलुंडसारख्या ठिकाणी मराठ्यांना विकत घ्यायला देत नव्हतं। मध्ये डोंबिवली अंबरनाथला एखादा मराठी भाषिकवरती अन्याय होता, तो अन्याय आता मराठी भाषेवाल्यांचा दूर होणार आहे, कारण मराठ्यांचे दोन वाघ एका मैदानात उतरणार आहेत। मग हा महानगरपालिका छोटी आहे, मग हा महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता आली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।